आज आपण अशा एका महाघोटाळ्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने केवळ बँका किंवा सरकारलाच नाही, तर संपूर्ण भारतीय लोकशाहीच्या व्यवस्थेला हादरवून सोडलंय. तो माणूस म्हणजे अब्दुल करीम तेलगे. मित्रांनो, 30,000 कोटींचा हा आकडा आजच्या काळात खूप मोठा आहे. पण 90च्या दशकात ही रक्कम इतकी प्रचंड होती, की त्याने देशाचा अर्थसंकल्पही डळमळीत होऊ शकला असता. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण तेलगीचा खानापूरच्या रेल्वे प्लॅटफॉर्मपासून सुरू झालेला प्रवास, मुंबईच्या झगमगाटात त्याने विणलेलं गुन्हेगारीचं जाळं, डान्स बारमध्ये त्याने उडवलेले कोट्यवधी रुपये आणि अखेर येरवडा कारागृहाच्या अंधाऱ्या कोठडीत झालेला त्याचा मृत्यू, हा संपूर्ण प्रवास सविस्तर पाहणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अब्दुल करीम तेलगीचा प्रवास कर्नाटकच्या खानापूरमधील एका अत्यंत सामान्य कुटुंबातून सुरू झाला. त्याचे वडील रेल्वे कर्मचारी होते, पण त्यांच्या निधनानंतर घरची परिस्थिती बेताची झाली. तेलगीने लहानपणी स्टेशनवर शेंगदाणे आणि फळे विकून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवला. बी.कॉम पूर्ण केल्यानंतर त्याने सौदी अरेबियाला जाण्याचं स्वप्न पाहिलं. तिथे काही काळ काम केल्यानंतर त्याला समजलं की कागदपत्रांच्या तांत्रिक बाजू किती महत्त्वाच्या असतात. जेव्हा तो मुंबईत परतला, तेव्हा त्याच्या मनात झटपट श्रीमंत होण्याचे विचार घोळू लागले. मुंबईच्या झगमगाटात त्याने स्वतःचे नशीब आजमावण्याचं ठरवलं. तेलगीने मुंबईत अभिषेक ट्रॅव्हल्स नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या नावाखाली त्याने बनावट पासपोर्ट आणि व्हिसा बनवायला सुरुवात केली. बेरोजगार तरुणांना आखाती देशात पाठवण्याचं आमिष दाखवून तो त्यांच्याकडून पैसा उकळायचा आणि त्यांना बनावट कागदपत्रे द्यायचा. 1993 मध्ये मुंबई पोलिसांनी त्याला या प्रकरणात अटक केली, पण हा तुरुंगवास त्याच्यासाठी शिक्षा नव्हती, तर एक ट्रेनिंग सेंटर ठरलं. तिथे त्याची भेट राम रतन सोनी नावाच्या एका शेअर मार्केटमधील व्यक्तीशी झाली, ज्याने त्याला स्टॅम्प पेपरमधील प्रचंड नफ्याची आणि त्यातील पळवाटांची माहिती दिली. तुरुंगातून बाहेर आल्यावर तेलगीने स्टॅम्प वेंडरचा परवाना मिळवण्यासाठी आपले सर्व वजन वापरले. त्या काळी जमीन व्यवहार, शेअर बाजार आणि कायदेशीर कामांसाठी स्टॅम्प पेपर अनिवार्य होते, पण त्यांचा पुरवठा अत्यंत कमी होता. तेलगीने नेमकी हीच नस पकडली. त्याने नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मधील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली. या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याने जुन्या आणि भंगारात काढलेल्या प्रिंटिंग मशीन्स लिलावातून विकत घेतल्या. या मशीन्सचा वापर करून तो आता हुबेहूब सरकारी स्टॅम्प पेपर छापू शकणार होता. तेलगीने आपला छापखाना अत्यंत गुप्त ठिकाणी सुरू केला. त्याने वापरलेले कागद, शाई आणि अगदी डिझाईन सुद्धा इतके हुबेहूब होते की साध्या डोळ्यांना किंवा अगदी बँकिंग मशीननेही त्यातला फरक ओळखणं कठीण होतं. त्याने केवळ 100 किंवा 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर नाही, तर चक्क 5,000, 25,000 रुपयांचे उच्च मूल्यांचे स्टॅम्प पेपर छापायला सुरुवात केली. यामुळे कमी श्रमात जास्त नफा मिळणं सोपं झालं. तेलगीने या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, ज्यामुळे त्याच्या बनावट स्टॅम्पचा दर्जा सरकारी स्टॅम्प्सपेक्षा सरस वाटू लागला. तेलगीने हे साम्राज्य चालवण्यासाठी एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखंच नेटवर्क तयार केलं होतं. त्याने देशभरातील 70हून अधिक शहरांमध्ये आपले पाय रोवले होते. त्याचे 350हून अधिक एजंट्स, बँका, विमा कंपन्या, स्टॉक ब्रोकर्स आणि सरकारी कार्यालयांना हे बनावट स्टॅम्प पेपर पुरवत असत. हे एजंट्स इतके प्रशिक्षित होते की ते ग्राहकांना पटवून द्यायचे की सरकारी काउंटरवर रांगेत उभे राहण्यापेक्षा त्यांच्याकडून स्टॅम्प पेपर घेणं किती सोयीचं आहे. तेलगी स्वतः या नेटवर्कवर नजर ठेवून असायचा आणि प्रत्येक व्यवहाराचा हिशोब स्वतःकडे ठेवायचा. तेलगीला माहित होतं की एवढा मोठा गुन्हा तो संरक्षणाशिवाय करू शकत नाही. त्याने आपल्या कमाईचा 40% अधिक हिस्सा लाच देण्यासाठी वापरला. अनेक राज्यांमधील पोलीस अधिकारी, आमदार आणि वरिष्ठ सरकारी कर्मचारी त्याच्या खिशात होते. जेव्हा कधी त्याच्या एखाद्या ऑफिसवर छापा पडायचा, तेव्हा त्याला आधीच माहिती मिळायची. आश्चर्य म्हणजे काही वेळा जेव्हा त्याला अटक झाली, तेव्हा त्याने तुरुंगात राहूनही आपला व्यवसाय सुरू ठेवला होता. पोलीस कोठडीत असताना तो पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी करायचा. इतकी त्याची दहशत आणि वलय वाढलं होतं. तेलगीच्या अय्याशीच्या गोष्टी आजही मुंबईच्या गल्लीबोळात चर्चिल्या जातात. त्याला डान्स बारचे प्रचंड वेड होते. एका रात्रीत एका डान्स बारमध्ये त्याने चक्क 93 लाख रुपये उडवले होते, अशी चर्चा त्या काळात रंगली होती. त्याच्या या खर्चिक सवयींमुळे तो हळूहळू सुरक्षा यंत्रणेच्या रडावर येऊ लागला. एका सामान्य स्टॅम्प वेंडरकडे एवढा पैसा येतो कुठून, असा प्रश्न गुप्तचर विभागाला पडू लागला होता. पण तरीही त्याच्या राजकीय वजनामुळे त्याच्यावर हात टाकण्याची हिंमत कोणच करत नव्हतं. या महाघोटाळ्याच्या अंताची सुरुवात 2000 मध्ये बेंगळुरूमध्ये झाली. पोलिसांनी 2 संशयितांना बनावट स्टॅम्पसह पकडले आणि त्यांच्या चौकशीतून तेलगीचं नाव समोर आलं. तत्कालीन पोलीस आयुक्त एम.एस. शंकर यांनी या प्रकरणाचा तपास लावून धरला. तेलगीला सुगावा लागला आणि तो पसार झाला. अखेर 2001 मध्ये राजस्थानच्या अजमेरमधून तेलगीला नाट्यमयरित्या अटक करण्यात आली. ही अटक म्हणजे एका मोठ्या वादळाची सुरुवात होती, कारण तेलगीच्या अटकेनंतर अनेक बड्या हस्तींचे धाबे दणाणले होते. तपास पथकाला तेलगीच्या घरातून आणि ऑफिसमधून काही डायऱ्या मिळाल्या. या डायऱ्यांमध्ये त्याने कोणत्या
पोलीस अधिकाऱ्याला किती लाच दिली आहे, कोणत्या नेत्याला किती लाच दिली आहे, याचा सविस्तर हिशोब होता. याला तेलगी डायरी असं म्हटलं जातं. या डायरीने महाराष्ट्रासह कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. अनेक पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना या प्रकरणात निलंबित व्हावं लागलं. सिस्टीम किती पोखरलेली आहे याचं सर्वात मोठं हे उदाहरण आहे. तेलगीची नार्को टेस्ट करण्यात आली. या चाचणी दरम्यान त्याने अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं घेतली. जेव्हा या चाचणीचे व्हिडिओ मीडियामध्ये लीक झाले, तेव्हा संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसटीआय स्थापन करण्यात आली. या तपासात उघड झाले की तेलगीने केवळ स्टॅम्प पेपरच नाही, तर कोर्टाचे फीस स्टॅम्प, विमा कागदपत्रे आणि रेल्वे तिकीट सुद्धा बनावट छापली होती. 2006 मध्ये पुणे सत्र न्यायालयाने तेलगीला दोषी ठरवलं. त्याला 10 वर्षाची सक्त मजुरी आणि 202 कोटी रुपयांचा ऐतिहासिक दंड सुनावण्यात आला. त्यानंतर विविध राज्यांमध्ये त्याच्यावर खटले दाखल झाले आणि त्याच्या शिक्षेचा कालावधी वाढत गेला. तरीही तेलगीने कोर्टात नेहमीच असा दावा केला की तो एकटा या खेळाचा खेळाडू नाही, तर तो फक्त एक प्यादा आहे. त्याने अनेकदा मोठ्या माशांची नावे घेण्याची धमकी दिली होती, पण ती नावे कधीच समोर आली नाहीत. एरवडा आणि नंतर बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा तुरुंगात तेलगीचे दिवस अत्यंत कठीण गेले. त्याला गंभीर मधुमेह आणि इतर आजारांनी ग्रासलं होतं. 20 वर्षाहून अधिक काळ त्याने या घोटाळ्यातून पैसा कमवला, पण अखेरच्या काळात त्याच्याकडे तो पैसा उपभोगण्यासाठी आरोग्यच उरलं नव्हतं. त्याने अनेकदा जामीनसाठी अर्ज केला, पण त्याच्या गुन्ह्याचे गांभीर्य इतके होते की त्याला कधीच दिलासा मिळाला नाही. 23 ऑक्टोबर 2017 रोजी वयाच्या 56व्या वर्षी तेलगीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावरील अनेक खटले बंद करण्यात आले, पण या घोटाळ्याने भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेली जखम आजही भरून दिलेली नाही. तेलगीच्या मृत्यूनंतरही त्याच्या मालमत्तेचा लिलाव करून सरकारी नुकसान भरून काढण्याचे प्रयत्न सुरू राहिले. एका फळ विक्रेत्याचा हा दुर्दैवी आणि गुन्हेगारी अंत जगासाठी एक धडा ठरला. तेलगी घोटाळ्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे भारताचा संपूर्ण स्टॅम्पिंग व्यवस्था बदलली. सरकारने जुनी कागदी स्टॅम्प पद्धती बंद करून डिजिटल ई स्टॅम्पिंग प्रणाली लागू केली. आज आपण जे ऑनलाईन स्टॅम्प ड्युटी भरतो त्याचे श्रेय नकळत तेलगी घोटाळ्याला जाते, कारण या घोटाळ्याने सिस्टीमला अपडेट होण्यास भाग पाडले. हा घोटाळा आपल्याला सांगतो की तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी हाव ही नेहमीच धोक्याची असते. मित्रांनो, अब्दुल करीम तेलगीची ही कथा केवळ एका गुन्हेगारीची कथा नाही, तर ती एका अशा व्यवस्थेची कथा आहे जी पैशासाठी कोणासमोरही झुकू शकते. तेलगीने पैसा कमावला, साम्राज्य उभं केलं, पण शेवटी त्याच्या हातात काय उरलं? फक्त तुरुंगाच्या 4 भिंती आणि एक आजारी शरीर. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तेलगी घोटाळ्याबद्दल तुमच्या काही आठवणी किंवा मते असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.